नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर प्रमाणात व्हिडिओ बनवले गेलेले आहेत. त्यानुसार आता 26 एप्रिलला आपली इयत्ता 34 स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे आपण या 34 स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. या अगोदरचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पाहावे. तर बघा, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिपसाठी असणारे उपयोगी असणारे विरामचिन्हे. आता विरामचिन्हे म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. आणि हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काही ना काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत. आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर त्या टिप्स तुम्हाला नक्की समजणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. त्यानंतर आपला घटक शिकून झाल्यानंतर आपण उदाहरणेसुद्धा दाखवत आहोत. आणि उदाहरणे झाल्यानंतर आपण आता पूर्ण पोर्शन झाल्यानंतर आपण लवकरात लवकर प्रश्नांचा सराव घेऊन येणार आहोत, म्हणजेच प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहोत. नवीन प्रश्नपत्रिका आपण अपलोड करणार आहोत आणि त्यानुसार व्हिडिओ बनवणार आहोत. जर ज्या विद्यार्थ्यांना 34 स्कॉलरशिप विषयी माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, आता विरामचिन्हे हा घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की व्याकरण शिकताना आपल्या रोजच्या व्यवहारावरती व्याकरण शिकणे खूप गरजेचं आहे, कारण की आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, एकवचन, अनेकवचन, लिंग या ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्या सर्व आणि सर्व फक्त आणि फक्त आपल्या स्वभावातल म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारावर आधारित आहेत. आपण जे वाक्य बोलतो, लिहितो हे सगळे आपल्या रोजच्या व्यवहारावर अवलंबून आहे. तसेच विरामचिन्हे, आता विरामचिन्हे हे काय आहे की आपण बोलताना कुठे थांबावं, कुठे स्टॉप करावं, कसे बोलावे, प्रश्न विचारताना कसे विचारावे, हे म्हणजे आपले विरामचिन्ह. म्हणजे कोणते चिन्ह द्यावे लागेल आपण बोलताना त्यासाठी या विरामचिन्हाचा वापर केला जातो. आता विरामचिन्हाचा वापर करताना कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करणे गरजेचं आहे बघूया. आता विराम म्हणजे काय? विश्रांती अथवा थांबणे. बघा, विराम म्हणजे काय? विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना आपण काय म्हणतो? विरामचिन्हे असे म्हणतो. आता विरामचिन्हे म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं. आता बघा, चिन्हांची नावे. पूर्णविराम. आता पूर्णविराम हा पूर्णविराम कोठे द्यावा आणि कधी द्यावा हे सुद्धा आपल्याला समजले पाहिजे. आता पूर्णविराम हे पहिलं चिन्ह आहे आपलं. आता आपल्याला चिन्हांचा किती अभ्यास करायचा आहे? आपल्याला 9 ते 10 चिन्ह महत्त्वाचे आहेत, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 7 ते 8 जरी चिन्ह आले तरी ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. परंतु जर बघा आता, आणि हे चिन्ह विरामचिन्हे तुम्हाला कोणत्याही परीक्षेला उपयोगी पडणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या चिन्हांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. बघा, आता पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय? हो, छोटासा टिंब आहे. चिन्ह कशा प्रकारचं आहे? छोटासा टिंब आहे. आता हे कधी द्यावे, केव्हा वापरतात? बघा, वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात. उदाहरण पण दिलेले आहे. मी दररोज शाळेत जातो किंवा मी दररोज शाळेत जाते, मी गावाला जाते, मी सिनेमा बघायला जाते किंवा मी अभ्यास करते झाले की त्यासमोर जे चिन्ह दिलं जातं त्या चिन्हाला काय म्हणतो आपण? विराम, म्हणजे पूर्णविराम असे म्हणतो. म्हणजे आपलं पूर्ण वाक्य झाले. मी अभ्यास करते हे मी अभ्यास करते म्हणजे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. अर्धवट आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. मी शाळेला जातेच्या पुढं आपल्याला हे वाक्य द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला विरामचिन्ह अर्थात कुठे द्यायचं आहे? ज्यावेळेस तुमचं क्रियापद पूर्ण होतं. क्रियापद तुम्हाला माहिती आहे, शिकवलेच आहे, आहेत, जातो, जाते, हे जे क्रियापद आहेत वाक्याच्या शेवटी जे येणारे शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. त्या क्रियापदाच्या शेवटी जे चिन्ह दिलं जातं त्या चिन्हाला आपल्याला काय म्हणायचं आहे? पूर्णविराम असे म्हणायचं आहे. आता बघा, त्यानंतर बघा अर्धविराम. आता अर्धविराम बघा काय त्याचं? आता इथलं पूर्णविराम सांगितलं, इथे काय सांगितले? अर्धविराम. आता अर्धविराम म्हणजे काय? 2 छोटी वाक्ये उभयनवी अवयवाने जोडतात तेव्हा वापरतात. 2 छोटी वाक्ये उभयनवी अवयवाने जोडतात तेव्हा वापरतात. उभयनवी अवयव आपण काय केलेलं आहे? शिकलेलो नाही, परंतु ज्या वाक्यामध्ये पण, परंतु वगैरे येतं ना अशा वाक्याला उभयनवी अवयव म्हणतात. हे साधं सिंपल आहे, परंतु याचा अभ्यास आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे. परंतु अर्धविराम कुठे द्यावे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे एखादं वाक्य मी शाळेत गेलो पण शाळेला सुट्टी होती,
मी शाळेत गेलो पण शाळेला सुट्टी होती. म्हणजे अर्धवट वाक्य, म्हणजे 2 छोटी वाक्ये जोडली. मी शाळेत गेलो पण काय झालं, शाळेला सुट्टीच होती. मी गावाला गेलो पण गावाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी कार्यक्रम नव्हता किंवा काय नव्हता. अशा प्रकारची वाक्य तयार करायची आहे. मी मित्राकडे गेलो पण मित्र घरी नव्हता. मी मित्राकडे गेलो पण मित्र घरी नव्हता. मी जेवायला बसले पण जेवण तयार नव्हते. मी जेवायला बसले परंतु जेवण तयार नव्हते. अशी छोटी छोटी वाक्ये तुम्ही स्वतःहून तयार करायची आहेत. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे. आता या ठिकाणी पूर्णविराम, अर्धविराम याचे 10 वाक्य 10 वाक्य तुम्ही स्वतः तयार करायची. तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये म्हणजे तुमच्या घरामधले जे वाक्य असतात ना, ते 10 वाक्य तुम्ही लिहून काढायचे. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, सराव होणार आहे. आणि जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी जर लिहून काढले आणि तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की तुमचा अभ्यास तुम्ही किती इच्छेने करता हे तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे. बघा आता पुढचं अपूर्णविराम. आता इथे बघा, गड आला पण सिंह गेला, हे तर वाक्य झालं. आता पूर्णविराम पाहिला, अर्धविराम पाहिला, त्यानंतर काय करणार आहे आपण, अपूर्णविराम. आता अपूर्णविराम आता अपूर्णविराम कधी द्यायचा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम द्यावा. म्हणजे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर एखाद्या शाळेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा आता पुढील उदाहरणे सोडवा. आता पुढील उदाहरणे सोडवा, त्याचं स्टॉप झालं आहे, त्याच्या पुढे तपशील द्यायचं आहे आपल्याला. पुढील उदाहरणे सोडवा म्हणजे काय करायचं आपल्याला, त्याखाली दुसरा एक प्रश्न दिला जातो की गणिताचे असू दे किंवा हे बेरीज करा, याची बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार किंवा एखादं काळकामी विभागाचं गणित असेल किंवा रेल्वेचं गणित असतील किंवा सरळ व्याजाचं गणित असतील, तर हे सोडवण्यासाठी त्याच्या अगोदर एक पूर्ण मेन प्रश्न दिला जातो की पुढील उदाहरणे सोडवा. आता तुम्ही 4थीला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय असा एक तपशील येऊ शकतो, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्याखाली काय केलं तर एकाकडे दिला जातो आणि प्रश्न दिला जातो. तुमचे 4थीच्या इतिहासात झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, असे जे प्रश्न तयार करायच्या अगोदर जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, महत्त्वाचा मुद्दा, थोडक्यात उत्तरे लिहा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा पुढील उदाहरणे सोडवा, याला काय म्हणणार आहे आपण, अपूर्णविराम असे म्हणतो. जास्त करून हे अपूर्णविरामावरती उदाहरणे प्रश्न येत नाहीत. आता त्यानंतर बघा स्वल्पविराम. आता स्वल्पविराम कशाला म्हणतात, आता आपलं पुढचं वाक्य आहे स्वल्पविरामचं. स्वल्पविराम कशाला म्हणतात, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. तर स्वल्पविराम कधी वापरतात, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. आता हा मुद्दा आहे बघा, इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वल्पविराम परीक्षेमध्ये हमखास, बघा आता स्वल्पविराम परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. स्वल्पविरामावरती प्रश्न नक्की पडतात. त्यामुळे तुम्हाला स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम करणे गरजेचं आहे. अपूर्णविरामावरती अजून कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न आलेले नाही, परंतु स्वल्पविरामावरती तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रश्न आलेले आहेत. आता बघा, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. आणि दुसरे वाक्य काय आहे, हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात. जर तुम्ही कुणाला हाक मारली तर त्यासमोर काय करतात, स्वल्पविराम वापरतात. आता बघा, एकाच जातीचे शब्द, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. आता गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नदी आहेत, बरोबर का. दुसरं काय, श्यामला पुस्तक दे. आता हे गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नदी, गोदावरी या जशा आपण वापरतो तसं आपण काय वापरू शकतो घरामध्ये, शाळेमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान हे काय आहेत, सर्व इयत्ता 4थीची पुस्तकं आहेत, बरोबर का नाही. हे पाठ्यक्रमातील पुस्तक आहेत, असं आपण वापरू शकतो. पण जेवायला जर केलं, आता जेवायला काय बनवलं आपल्यामध्ये, भाजी, चपाती, पोळी, काही भात, ह्याच्यासमोर काय करणार आहे आपण, स्वल्पविराम वापरतो. ह्या काय आहेत, ह्या आज जेवायला काय बनवले, काय बनवलं का, कोणकोणते पदार्थ बनवलेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सुद्धा स्वल्पविराम वापरू शकतो. तसेच गावाची नावं, आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती गावाची नावे आहेत, तालुक्यामध्ये कोणकोणती गावाची नावे आहेत, त्यांच्यासमोर काय करायचं, आपल्याला स्वल्पविराम हे चिन्ह वापरायचं आहे. त्यामुळे स्वल्पविराम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, सोपं असणार आहे, लवकरात लवकर तुम्हाला समजणारा स्वल्पविराम आहे आणि यावरतीच प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला स्वल्पविरामाचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढचं काय आहे, प्रश्नचिन्ह. आता इथे सांगेन दुसरं उदाहरण आपलं राहिलं, श्यामला पुस्तक दे. आता माझ्याकडे एक वही आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला हाक मारली की सोनाली माझे पुस्तक दे. सोनाली,
आता त्यासमोर सुद्धा स्वल्पविराम देणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला या घटकाचा अभ्यास करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आता त्यानंतर बघा पुढचं उद्गारवाचक चिन्ह. आता प्रश्नचिन्ह ज्याप्रमाणे तुम्हाला स्वल्पविराम महत्त्वाचं सांगितलं ना, त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे महत्त्वाचे परीक्षेमध्ये विचारले जाणारे विरामचिन्ह आहे ते तुम्हाला मी सांगत आहे की जे महत्त्वाचे आहेत ते सांगते ते, कारण त्याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणे म्हणजे जास्तीत जास्त वाक्य तयार करणे, वाक्य सोडवणे गरजेचं आहे. आता बघा काय आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. सोपं आहे. तू कुठे गेला होतास, तू काय खाल्लंस, तू गावाला गेलतास का, तू शाळेत गेला होता का. म्हणजे हे ज्या ठिकाणी आपण म्हणजे प्रश्न विचारतो, म्हणजे मित्रांना विचारतो, आईवडिलांना विचारतो किंवा शिक्षकांना विचारतो, सर मला हे गणित समजले नाही, किंवा हे जे प्रश्न आपण विचारतो ना, त्या प्रश्न झाल्यानंतर विचारल्यानंतर जे चिन्ह दिलं जातं ना त्याला काय म्हणतो आपण प्रश्नचिन्ह म्हणतो. सोपं आहे प्रश्नचिन्ह देणं. आणि काही वेळेस तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि ह्या वाक्यातील चिन्हे ओळखा सांगितलं असतं, त्यावेळेस तुम्हाला काय करतं प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्ह तुम्हाला चिन्ह लक्षात ठेवणं गरजेचं आहे, व्याख्या तुम्हाला समजण्याच्या गरजेचे आहे. आता बघा उद्गारवाचक चिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. आता मनातील भावना व्यक्त करायची, कुणाला करायची मनातील भावना व्यक्त? उद्गारवाचक चिन्ह. बापरे केवढा मोठा हा साप. आता बापरे, आता त्या शब्दापुढे बघा हे चिन्ह दिलेलं आहे. बापरेच्या पुढं काय शब्द? शब्बास, तू छान अभ्यास केला. शिक्षकांनी दिलेली आपल्याला शब्बासकी असते. अरे रे केवढा मोठा साप, अरे छा. हे जे शब्द आहेत ना त्या शब्दाच्या पुढे काय करणार आहेत? उद्गारवाचक चिन्ह आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे हे शब्द तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, हे जे चिन्ह आहेत ना तुम्हाला ह्याचा अभ्यास नक्कीच करायचा. आणि एकदा जर हे चिन्ह लक्षात ठेवले तर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या लक्षातनं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास विरामचिन्हावरती करायचा आहे. परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. आता अवतरण चिन्ह. कधी कधी अवतरण चिन्हावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. अवतरण चिन्हावर सुद्धा प्रश्न विचार 4थीच्या विद्यार्थ्यांना जास्त करून येणार नाही. आलाच कवचित तरी सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. एकेरी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. बघा आता एकेरी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. आता अवतरण चिन्ह म्हणजे काय? जे काही चले जाव महत्त्वाचा मुद्दा आहे ना त्या ठिकाणी बघा हे दोन जे चिन्ह वापरले गेले आहेत त्यांना काय म्हणायचं आहे? चले जाव असे म्हणजे चिन्ह अवतरण चिन्ह असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर हे चिन्ह दिसलं तर काय करायचं आहे? अवतरण चिन्ह असे म्हणायचं आहे. परीक्षेमध्ये हे चिन्ह दिलं जातं आणि विचारलं जातं की यातील चिन्ह ओळखा. मग चिन्हांचे पर्याय दिले जातात, परंतु जर असे चिन्ह असेल तर अवतरण चिन्ह म्हणायचं आहे. शरद म्हणाला मी सहलीला येईन. शरद म्हणाला. तर इथं स्वल्पविराम आला बघा, तो म्हणाला, इथं स्वल्पविराम आला आणि इथं काय झालं? डबल अवतरण चिन्ह आलं. म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह हे आणि हे ते डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे दोन प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतात त्या ठिकाणी. तर लक्षात ठेवायचं आहे अवतरण चिन्ह. त्यानंतर बघा संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह सुद्धा मला वाटत नाही 4थीच्या परीक्षेला येतील, परंतु एक अभ्यास म्हणून आपल्याला करून ठेवायचा आहे, कारण की महत्त्वाचे आहेत. दोन शब्द जोडताना वापरतात. आई आणि वडील. ओळीतील शेवटचा शब्द तर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना. ओळीतील शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचा भाग करताना. आता आई वडील, काका काकी, मामा मामी, भाजी भाकरी, हे शब्द जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे संयोग चिन्ह वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. मी काय सांगितलं? आई वडील, काका काकी, मावशी काका किंवा भाजीपाला, भाजी भाकरी, जे शब्द जोडून असतात त्यांच्यामध्ये जे वापरताना दोन शब्द जोडताना हे संयोग चिन्ह वापरले जातात. आता अनेक बोलीभाषी महाराष्ट्रात बोलल्या जातात. बोलीभाषा हा शब्द आहे म्हणून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? संयोग चिन्ह वापरलेलं आहे. याचा थोडासा अभ्यास केला तरी तुम्हाला काही हरकत नाही. शक्यतो परीक्षेला येणार नाही, परंतु तुम्ही करायला हरकत नाही, कारण की आता 5वी स्कॉलरशिपचा मराठी व्याकरणावरचा खूप अवघड असा पेपर आलेला होता यावेळेस. परंतु 4थी स्कॉलरशिपचा प्रथमच परीक्षा असल्यामुळे एवढे काही डिफिकल्ट परीक्षा नसणार आहे. त्यानंतर बघा अपसारण. आता बघा वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. हे तुम्हाला मला वाटत नाही येईल म्हणून. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा असेल तर महाराज तुमचा राजवाडा जळून डॅश डॅश.
महाराज तुमचा राजवाडा जळून डॅश डॅश म्हणजे वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा आहे, काहीतरी तपशील द्यायचा आहे, म्हणजे जळून काहीतरी झालेलं आहे किंवा काहीतरी विचित्र घटना घडणार आहे अशा प्रकारचं जर द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अपसारण चिन्ह हे द्यावं लागेल. आता अवग्रह आणि काकपद. आता अवग्रह आणि काकपद हे दोन चिन्ह आपल्याला उपयोगी नाहीत, कारण की हे जसं आपण मोठं होऊ तसं पुढच्या वर्गांसाठी उपयोगी आहेत. परंतु एक अभ्यास करायचा म्हणून आपल्याला करायचं आहे एखाद्या, हे आता हे चिन्ह बघा अवग्रह आहे, याचा जास्त वापर होत नाही, परंतु एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करताना वापरत शी. बघा आता एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार शी केले की नाही, त्यामुळे मग हे चिन्ह बघा इथे दिसतंय. हे चिन्ह जर असेल तर अवग्रह चिन्ह लक्षात ठेवायचं आहे, अवग्रहण चिन्हाचा वापर आपल्याला करायचा आहे. तर काकपद. काकपद अधिक माहितीसाठी लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खून. आता लेखन करताना हा शब्द बघा आम्ही म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी जर शब्द लिहायचा राहिला तर आपण काय करतो, काकपद हे चिन्ह वापरतो. क्रिकेट. क्रिकेट त्याच्या पुढे काय केले तर मी क्रिकेट खेळतो, मी खेळतो झालंय, परंतु क्रिकेट शब्द लिहायचा राहिला होता, मग त्याच्या पुढे हे चिन्ह लिहायचं आणि क्रिकेट हा शब्द लिहून काढायचा आहे. म्हणजे काकपद हे काय झालं, हे शब्द झाले. म्हणजे अशा प्रकारे काय केलं आपण पूर्णपणे 11 विरामचिन्हाचा वापर केलेला शब्द पाहिले. त्यानंतर थोडेसे उदाहरणं पाहूया. उदाहरणं पाहिले की तुम्हाला सविस्तर असं समजणार आहे. आता बघा पुढील प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळंग. तुम्हाला एक गंमत सांगू का, तुम्हाला एक गंमत सांगू का, सांगू का विचारले, म्हणजे काय विचारले, प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे उत्तर काय येणार आपलं 4 नंबरचं येणार. तुम्हाला एक गंमत सांगू का. का 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 जर आला तर प्रश्न आला, त्यामुळे 4 नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे बरं. आता बघा वरील वाक्यात प्रश्न विचारला आहे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्न. फुगे पाहून मुले आनंदित झाली. फुगे पाहून मुले आनंदित झाली. आता काय येणार मग, फुगे पाहून पूर्ण वाक्य झालेलं आहे. क्रियापदाच्या शेवटी आपल्याला काय करावं लागणार आहे, विरामचिन्ह द्यावं लागणार आहे, बरोबर का. विरामचिन्ह द्यावं लागेल का, विरामचिन्ह द्यावा लागेल का आपल्याला, नाही. पूर्ण विराम आपल्याला द्यावा लागेल. फुगे पाहून मुले काय झाली, आनंदित झाली. त्यानंतर बघा पुढचं चिन्हाचा आपण अभ्यास करणार आहोत. सरावासाठी काही प्रश्न आहेत. उद्गारवाचक चिन्हांचा पर्याय शोधायचा. आता बघा कुठला आहे उद्गारवाचक चिन्ह, 4 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. चिन्हांचे चिन्ह लक्षात ठेवायचे आहे. अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम कुठला आहे, अपूर्ण विरामामध्ये आपण काय सांगितलं तर 2 टिंब आहेत. कुठे आहेत बघा 2 नंबरला, म्हणजे अपूर्ण विराम 2 टिंब बरोबर. संयोग चिन्ह म्हणजे कसं डॅश आहे बघा, 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. अवग्रहण चिन्ह म्हणजे शी वगैरे मी सांगितलेलं तर बघा 2 नंबरचं. एकेरी अवतरण चिन्ह बघा 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. अशा प्रकारे हे विरामचिन्हाच्या अभ्यासावरती आज आपण सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. जर या घटकामध्ये जर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.